नमस्कार, मी सुरेश सुधाकरराव पवार, प्रतिनिधी सनातन सारथी न्यूज यवतमाळ जिल्हा. आपण जाऊयात प्राचार्य माननीय पूर्णाताई चंद्रशेखर ठाकरे. अनेक पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत. हे उत्कृष्ट कास्तकार आहेत. हे आपल्याला शेतीविषयी आपल्या शाळेच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आपण जाऊया ठाकरे ताई यांच्याकडे. नमस्कार ताई, आपण मार्गदर्शन करावं. नमस्कार, मी सुवर्णा चंद्रशेखर ठाकरे. मी 2017 पर्यंत प्राचार्य या पदावर कार्यरत होती. 2017 मध्ये आमचे कॉलेजेस बंद झाले. मग त्यानंतर मी निर्णय घेतला की आपण शेतीकडे वळावं. नोकऱ्या मिळाली असती मला, पण नोकरी करण्याचा विषय सोडून मी शेतीकडे वळले. आणि 2017 पासनं माझी जी शेती आहे कळंब तालुक्यामध्ये पारडी या गावाला, तर सर्वप्रथमतः मी माझी जी शेती आहे ही फार काही कसदार अशी जमीन नव्हती. ती अशी उतारपाटी जमीन होती. आणि उतारपाटी जमीन असल्यामुळे पावसाच्या पाण्याने वाहत जायची. तर जमिनीचा पोत चांगला राहण्यासाठी मी सर्वप्रथमतः बांध बंदिस्ती केली. माझ्या शेतामध्ये मी टप्प्याटप्प्याने बांध टाकले आणि मग त्याच्या पद्धतीनं पाणी अडवून, माती अडवून, शेणखत अडवून सुपीक अशी जमीन तयार केली. आणि मग छान आता आज माझी जमीन इतकी चांगली झालेली आहे, कसदार जमीन आहे, सुपीक जमीन तयार झालेली आहे. आणि मग मी उत्पन्न घ्यायला सुरुवात केली. तर सर्वप्रथमतः मी जी पारंपरिक उत्पन्न आहे, कापूस, तूर, सोयाबीन ही पिकं घ्यायला मी सुरुवात केली. आणि मला उत्पन्नही चांगलं मिळायला लागलं. यावर्षी जे मला सोयाबीन बापना 111 मी बियाणं जे पेरलं होतं, तर एकरी 10 क्विंटल मला सोयाबीन उत्पन्न झालं. याचं कारण म्हणजे मी शेणखतावर भर दिला आणि योग्य नियोजन केलं, व्यवस्थितपणे फवारण्या केल्या. कुठलं शेती करायची म्हटली तर नियोजन हे आवश्यक आहे. आणि योग्य नियोजन, योग्य मार्गदर्शन सोयाबीनसाठी मला पंजाबराव कृषी विद्यापीठाचे संशोधन केंद्राचे डॉक्टर संदीप कदम हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात. शेतीसाठी कुठली फवारणी करायची, कुठलं कीड नियंत्रणासाठी कुठलं औषध फवारायचं, तर हे मला डॉक्टर संदीप कदम वारंवार मार्गदर्शन करतात. निवल सर पण आमचे एक सहकारी आहे, निवल, ते पण मार्गदर्शन करतात. तर यावर्षी मी विक्रमी सोयाबीनचं उत्पादन घेतलं. आणि त्यानंतर पुन्हा अजून मी एक प्रयोग केला. सोयाबीन नंतर मी चणा घेते. एका शेतामध्ये मी मोहरी आणि जवस लागवड केली. त्याचं बियाणं सुद्धा मला पंजाबराव संशोधन केंद्रामधून देण्यात आलं आणि मिळालं. आणि मग मी ते माझ्या 2 एकर शेतीमध्ये जवस आणि मोहरीची लागवड केली. जवस आणि मोहरी ही अशी पिकं आहे की याचं उत्पादन खर्च हा फार अत्यल्प आहे, लागतो. कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न मिळतं. मला मोहरी एकरी 4 क्विंटल झाली. आणि खर्च फक्त एकदा यांनी पेरणी केली, ट्रॅक्टरने पेरणी केली. त्यानंतर 2दा पाणी दिलं, निंदण वगैरे द्यायची गरज भासली नाही. आणि चांगलं उत्पादन, कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन मिळालं. तर अशा पद्धतीनं मी तो प्रयोग केला. पुन्हा एक आता मी उन्हाळी तूर टाकलेली आहे, कठाणी तूर म्हणतो आपण त्याला. ते पण सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगली आहे माझी कठाणी तूर, म्हणजे त्याचंही मला चांगलं उत्पादन मिळू शकते. निसर्गाचा जो लहरीपणा आहे, तर कधी आपल्याही मुळे निसर्ग बदललेला आहे. आपल्याही मुळे, कारण वाढती जी वृक्षतोड आहे, पर्यावरणाचा झालेला ऱ्हास आहे, तर ह्या बाबीमुळे आपणही तेवढं थोडंफार नाही म्हटलं तरी आपणही जबाबदार आहोत. पण माझा एक अनुभव असा आहे की निसर्गामुळे एक पीक जरी गेलं असलं तरी दुसरं पीक हे शेतकऱ्याला तारतं.
म्हणजे सोयाबीन जर गेलं तर चना तारतो, असा एक माझा अनुभव आहे. आणि शेतकऱ्याची परिस्थिती ही अत्यंत बिकट परिस्थिती आहे, दयनीय अवस्था आहे शेतकऱ्याची. शेतकरी उत्पन्न काढतो आणि काळी आपली जी जमीन आहे, काळी जी माऊली आहे आपली, ही आपल्याला भरभरून देतेही, पण शासन जो भाव द्यायला पाहिजे तो भाव आपल्याला योग्य भाव मिळत नाही. त्याच्यामुळं आज ही शेतकऱ्याची दयनीय अवस्था झालेली आहे. आत्महत्या करायला लागलेला आहे शेतकरी. तर आत्महत्या करणं हा काही आता उपाय, आत्महत्या करणं याच्यावरती उपाय जर योजायचा असेल तर शासनाने वेगवेगळ्या योजना याची अंमलबजावणी करावी. जसं तारेचं कंपाऊंड आहे, म्हणजे आता मी माझीच परिस्थिती सांगते आहे की अत्यंत डुकरांचा त्रास, हिंस्र श्वापदांचा त्रास, रोळी झाले. तर शेतकऱ्याचं जे पीक आहे तर हे अर्ध पीक डुकरं झाले हे हातातच येऊ देत नाही आहे. तर याच्यामुळे एक आत्महत्या करण्याची शेतकऱ्यावर वेळ येत आहे. तर शासनाने सबसिडी देऊन सरसकट शेतकऱ्याला एक तारेच्या कुंपणाचं नियोजन करावं, योजना राबवावी, असं मी शेती करत असताना मला जाणवत आहे. त्यानंतर त्याच्या मालाला योग्य तो भाव द्यावा, जेणेकरून शेतकऱ्याची परिस्थिती ही सुधारेल. कारण ज्यावेळी आपण शेती करतो त्यावेळी आपल्याला लक्षात येते की किती शेतामध्ये राबावं लागते आणि कष्ट केल्याशिवाय शेती पिकत नाही. तर त्याच्यामुळं आणि एक विश्वास पाहिजे आपल्याला, हिंमतही पाहिजे. शेती म्हणजे एक प्रकारचा जुगारच आहे की आपण शेतीमध्ये पैसा ओतल्यानंतर तेवढा मिळेलच याची गॅरंटी नाही आहे. तर शेतकरी कर्जबाजारी होणार नाही यासाठी शासनाने जी रेड्डींनी धोरण आखलेलं आहे की आंध्र प्रदेशमध्ये रेड्डींनी शेतकऱ्यांसाठी जे धोरण आखलेलं आहे की एकरी 10,000 रुपये अशासारख्या जर स्कीम योजना जर राबल्या तर शेतकऱ्याची परिस्थिती निश्चितच सुधारेल आणि आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही असं मला वाटतं. नमस्कार, मी सुरेश सुधाकरराव पवार, प्रतिनिधी सनातन सारथी न्यूज यवतमाळ जिल्हा. मान्य ठाकरेताईंनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद.